विधान परिषदेच्या या सगळ्या घडामोडीनंतर आपण जाणून घेऊयात पुढली बातमी अशी की अजित पवार पालखी सोहळ्यात अनुपस्थित आहेत। काल पुण्यात असूनही त्यांनी पालखीचं दर्शन घेतलं नसल्याची माहिती समोर येते। विधानसभेसाठी रात्री उशिरा अजित पवार मुंबईत दाखल झालेत। कार्यालयाला देखील माहिती न देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुण्यात असूनही अजित पवार यांनी पालखीचं दर्शन घेतलं नाही। रात्री उशिरा अजित पवार मुंबईत दाखल झालेले आहेत आणि एकूण याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येऊ नये याबद्दल देखील कार्यालयाला सूचना देण्यात आल्याचं कळतंय। काय नेमकं असं घडलंय की अजित पवारांनी काल पुण्यात असूनही पालखीचं दर्शन घेतलं नाही? अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। वैभव, अजित दादा हे पुण्यामध्ये होते असं असतानाही त्यांनी दोन्ही पालख्यांचं दर्शन का घेतलं नाही? विशाल, हीच खरी गंमत आहे तर पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार। परवाच्या दिवशी रात्रीच ते त्यांच्या शिवाजीनगरच्या भोसलेनगरच्या निवासस्थानी जिजाईमध्ये दाखल झाले असल्याची नोंद जी आहे ती पोलिसांच्या विशेष शाखेच्या अभिलेखावरती आहे। राज्य जे शहरात व्हीआयपी येतात त्यांच्यासाठी जी सुरक्षा व्यवस्था आणि इतर आरोग्यविषयक जी काळजी घ्यायची असते, ज्या सूचना प्रोटोकॉल प्रमाणे देण्यात येतात त्या सुरक्षा विभागाला देण्यात येतात। त्या यादीमध्ये अजित पवार हे जिजाईला पोहोचल्याची नोंद आहे। मात्र दुसऱ्या दिवशी दोन नियोजित कार्यक्रम असूनही अजित पवार म्हणजे कालच्या दिवशी या दोन्ही कार्यक्रमांना गैरहजर राहिले। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुण्याचे पालकमंत्री असून प्रोटोकॉल आहे, दोन्ही पालख्या पुण्यामध्ये आल्यानंतर अजित पवारांनी त्यांचं स्वागत करणं अपेक्षित आहे किंवा ते दरवर्षी यापूर्वी अनेकदा जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा करत होते। काल मात्र त्यांनी त्यांच्या कार्यालयाला सुद्धा कोणालाही आपण कुठे आहोत त्याचे व्हेराबाउट्स देऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यांच्या कुठल्याही स्वीय सहाय्यकांनी किंवा कार्यालयांनी त्यांच्याबाबतची कुठे आहेत किंवा काय त्यांचे कार्यक्रम काय याबाबतची कुठली माहिती दिली नाही। आणि रात्री उशिरा अचानक अजित पवार पुन्हा मुंबईला निघून गेलेत। त्यामुळे इतका मोठा साधू संतांचा मेळा आपल्या शहरात आलेला असताना त्यांनी पालखीला न जाणं का पसंत केलं किंवा ते पालखीला हजर का राहिले नाहीत, हाच विषय जो आहे तो शहरभर चर्चेला आलाय। विशाल।